नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजचा आपला आहे 7वा दिवस आणि 7वा दिवस हा खूप लेट म्हणजे थोडासा उशिरा आलेला आहे. तर तो का लेट आला आहे हे तुम्हाला कळेलच पुढे जरा. तर थोडेसे प्रॉब्लेम झाला होता कारण मी ब्लाऊज पूर्ण स्टिच म्हणजे समोरचा भाग आणि बाहीचा भाग पूर्ण स्टिच केला होता. त्यानंतर काय झालं ना, माझ्याकडनं व्हिडिओ जे आहेत ना एडिट करता करता डिलीट झाले आणि मग त्याच्यानंतर ती पूर्ण शिलाई उसवायची. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल लगेच त्याची शिलाई उसवायची. नंतर मग हे परत व्हिडिओ बनवायचा. मग थोडासा लेट झाला कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मागे काम पण भरपूर आहे. तर मग म्हटलं असो ठीक आहे, थोडा लेट होईल पण पाठवायचा आहे व्हिडिओ, कारण तुमच्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स आहे. कारण या पद्धतीने तुम्ही बऱ्याच जणींनी कटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ पाठवणं गरजेचं होतं. तर चला मग आता सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट बघूया. तर बॅक पार्टचा बघा, टक्सचं जे आहे ना मार्किंग ते थोडं डार्क करून घेतलं आणि दुसऱ्या साईडला उमटवून घेतलं. तर काय करायचं, टक्सचं मार्किंग करायचं आणि ती साईड बरोबर दुसऱ्या बाजूला ठेवायची. म्हणजे हा टक्स बरोबर खाली दुसऱ्या बाजूने उमटून जातो, म्हणजे आपल्याला टक्स पूर्ण व्यवस्थित टाकता येतो. तर पूर्ण असं पूर्ण सगळीकडनं व्यवस्थित ठेवायचं, अजिबात कुठेच खालीवर होऊ द्यायचं नाही. कुठे जरी खालीवर झालं तर टक्स मागे पुढे होऊ शकतो. ठीक आहे, थोडाफार मागे पुढे झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु शक्यतो त्याच्या जागेवरच तो करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मी इथे हे जे गळ्याचं आखलेलं होतं आपण राऊंड गोल गळ्यामध्ये, तर तो कट करून घेतला आहे अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सावकाश कट करायचा आहे आणि याला आपल्याला पायपिंग करायचं आहे. आपण पायपिंग नंतर करणार आहोत. तर त्यानंतर मी ओपन केलं. ओपन केल्यानंतर दोन्ही आपले जे दोन्ही हाताची जी दोन बोटं असतात, अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं, असं दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांमध्ये ते पकडायचं. टक्स म्हणजे बरोबर टक्स येतो. आता ते अस्तरच्या त्याच्यामध्ये काय होतं ना, अस्तर ब्लाऊज पीस खाली राहतो, अस्तरच येतो, असं बरेच प्रॉब्लेम होते. पण इथे तसं काही होत नाही कारण इथे सिंगल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं काही प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर खालच्या बाजूने पण पुढे मागे डबल शिलाई करायची आणि वरती पण मध्ये सिंगल शिलाई दिली तरी चालते, पण शक्यतो डबल घेतली तर अतिशय चांगलं. ओके. त्यानंतर दुसरा टक्स पण हे बघा अशा पद्धतीने पकडायचा, म्हणजे पूर्ण व्यवस्थित हातामध्ये तो, आणि खालच्या साईडने पण बघायचं कुठे खाली झालं आहे का, वर झालं आहे का, व्यवस्थित चेक करायचं, सगळीकडनंच चेक करायचं. ठीक आहे. त्यानंतर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची, खालच्या बाजूने पुढे मागे, वरच्या बाजूने पुढे मागे. अतिशय सोपं आहे. तुम्हाला अतिशय समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही उलटी म्हणजे आतली बाजू आहे. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहे. आता आपण तो साईडला ठेवूयात आणि इथे मी दाखवते आता तुम्हाला. हे बघा, आपल्याला बॅक पार्टला पट्टी लावायची आहे खालच्या बाजूने. ठीक आहे. तर खालच्या बाजूने पट्टी लावायची आहे, त्यासाठी आपल्याला एक 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, टेप व्यवस्थित लावायचा आहे. 1.5 इंच 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि मग त्यानंतर आपला जो पाठीची कंबर घेर आहे तेवढी इथे पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर कशा प्रकारे पट्टी कट करायची हे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त त्याची जी रुंदी आहे ती 1.5 इंच घ्यायची, लांबी आपल्या कमरे इतकी घ्यायची आहे. तर हे बघा, व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायचं आहे, बरोबर ठेवायचं. हे बघा, अशा पद्धतीने खालीवर होऊ द्यायचं नाही. आणि आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर व्यवस्थित शिलाई देताना आपल्याला इथे 3 नंबरची शिलाई करायची, जास्त बारीकही नको आहे. शक्यतो 4 आणि 3च्या मधली जी शिलाई आहे, 3.5 मधली 3.5ची, तर ती शिलाई शक्यतो करा. कारण काय होतं ना, लवकर आपल्याला उसवायला सोपं जातं. समजा आता नवीन आहात तर चुकल्यावरती पटकन उसवता येतं. त्याच्यामुळे 4 घेतली तरीही चालते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. 4 इंच घेतलं तरीसुद्धा ठीक आहे. तर 4 इंच घेतलं तरीही चालू शकतं. त्यानंतर ते मी पूर्ण शिलाई करून घेतली. त्याचा थोडासा व्हिडिओ स्किप झाल्यानंतर त्याच्यानंतर मी तो केला नाही. म्हटलं आता हे पण उसवायचं, परत करायचं, फक्त दुमडून ती लावून घेतली. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता इथे बाहीचं बघा, पूर्ण जो आपण कट केलेला भाग आहे ना, सगळ्यात छोटा समोरचा मुंडा, तर तो असा समोरासमोर ठेवायचा. इथे क्रॉस केलं आहे मी बघा. आणि दोन्ही जी खालचं आपण 1-1 इंच वाढवलं होतं बघा कटिंगच्या वेळेस, ते 1 इंच इथे मी दुमडून घेतलं अशा पद्धतीने. आता याच्यावरती आपल्याला 5 नंबरची शिलाई करायची आहे. लक्षात घ्या, 5 नंबरची शिलाई करायची आहे, कारण नंतर पूर्ण ब्लाऊज जेव्हा तयार होतो त्याच्यानंतर आपल्याला ही उसवून तिथे हात शिलाई करायची आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या.
तर आता सध्या मी फक्त एक तिथे 5 नंबरची शिलाई करणार आहे. तर अशा पद्धतीने 5 नंबरची शिलाई आपल्याला इथे करून घ्यायची आहे, सावकाश करायची आहे. तर अशा पद्धतीने सावकाश आपल्याला 5 नंबरची शिलाई करायची आहे. आता इथे मी अगोदर याच्यावरती शिलाई केली होती, नंतर ती शिलाई उसवून कारण व्हिडिओ तुम्हाला माहिती डिलीट झाला होता एडिट करताना. तर एवढे व्हिडिओ बनवताना तो आपल्याला 20 ते 21 मिनटं किंवा 30 मिनटापर्यंत दिसतो, पण त्याच्या मागचे कष्ट हे भरपूर असतात. ते जे व्हिडिओ बनवताना त्यांनाच माहिती असतं की व्हिडिओ मागे, पण तुम्ही एक लाईकसुद्धा करत नाही लवकर, म्हणजे बरोबर तुम्हाला जर समजा आवडलं तर लाईकसुद्धा करत नाही आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही बऱ्याच मैत्रिणी, कारण व्ह्यूज भरपूर असतात आणि सबस्क्राईब कमी असतात. अशा प्रकारे आहे. तर असो, ज्याला आवडतं ते नक्कीच लाईक करेल आणि ज्यांना नाही आवडणार ते नाही करणार. ओके, ठीक आहे. असो, ते साईडला ठेवूयात. आपण आपली शिलाई बघूयात. तर दुसऱ्या बाहीवरती पण सेम त्याच पद्धतीने मी शिलाई करून घेतली आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाही इथं तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला घेऊन दाखवते. हे बघा, आता जी उलटी बाजू आहे ती आतमध्ये घातली आणि हे बघा क्रॉसचं बरोबर ते समोर आलं. याची पण जी उलटी बाजू आहे ती आतमध्ये घेतली. बघा, दोन्हीही ज्या आहेत ना खोल बाजू त्या समोरासमोर यायला पाहिजे. उथळ बाजू खालच्या बाजूने आणि जी खोल बाजू आहे, जो आपण माशाचा आकार कट केला होता तो समोर यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे आपण 4 टक्सचं बघूयात. तर 4 टक्ससाठी काय करायचं आहे, आता इथे बघा आपलं जे हे बघा इकडे हे मार्किंग आहे आणि इकडे ही दुसरी बाजू आहे. तर मी काय केलं होतं ना अगोदर हे पूर्ण मार्किंग डार्क करून दुसऱ्या बाजूवरती उमटून घेतलं होतं आणि पूर्ण शिलाईसुद्धा झाली होती. तुम्हाला इथे ते मार्किंगसुद्धा कळत असेल, ते जे आहेत ना ते सुद्धा त्याचे टक्स वगैरे. तर अशा प्रकारे इथे आहे. तर मी काय आता ते थोडंसं लाईट होतं ना त्याच्यावरतीच मी अशा प्रकारे हे डार्क करून घेतलं. पण काय करायचं आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं, तर या भागावरती अगोदर डार्क करून घ्यायचं. आता हा जो भाग आहे आपण याच्यावरती जेव्हा ब्लाऊज कटिंग करत होतो तेव्हा हे टक्स दिलेले आहे, त्याच्यावरती ते डार्क करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूवरती ठेवायचं जसं आपण बॅक पार्ट केला आहे आणि मग ते डार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे हे टक्स उमटून घ्यायचे. तर आता इथे आपण टक्सला शिलाई करून घेऊयात. तर अगोदर जो मेन टक्स आहे खालचा त्याच्यावरती शिलाई करून घेतली. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर इथे थोडंफार काही नाही समजलं ना तर मी नेक्स्ट टाईम जो अस्तरचा ब्लाऊज आहे ना 4 टक्सवाला तो शेअर करेल, म्हणजे तुमचा साधाही होऊन जाईल आणि अस्तरचाही होऊन जाईल. त्याच्यामध्ये अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल इथे जर नाही समजलं. कारण काय झालं ना, इथे माझ्याकडनं अगोदर व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे काय झालं आहे, मी नंतर परत इकडच्या दुसऱ्या बाजूला मार्किंग नाही केलं आहे, कारण खूपच खराब झाला होता ब्लाऊज पीस. जो चॉकचं जे आहेत ना तर ते पूर्ण ब्लाऊज पीसवरती झालं होतं, त्याच्यामुळे मी नंतर परत डार्क नाही म्हणजे असं नाही का उमटवून नाही घेतलं. तर असो, नेक्स्ट टाईम मी अस्तरचं शिकवेल तेव्हा अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर पूर्ण टक्स जे आहे ना अशा प्रकारे आता हा जो टक्स आहे ना बाकीचे अर्धा इंचाचे आपण घेतले आणि खालचा टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा आपण घेतलेला आहे. 2.5 ते 3 इंचाचा सुद्धा 2 इंचाचा सुद्धा आपण घेऊ शकतो, जशी आपली साईज वाढेल तशी. सगळ्यात छोटी साईज जर असेल 32-36 पर्यंत तर 2 इंच घ्यायचे. त्यानंतर 40 ते 42 पर्यंत 2.5 इंच घ्यायचं, त्याच्या पुढे 3 इंच टक्स घ्यायचा खालचा. ठीक आहे. अतिशय सोपं आहे, कटिंगच्या वेळेससुद्धा सांगितलेलं आहे. तर जे कटिंगच्या वेळेस सांगितलं ना ते थोडंसं लक्षात घ्यायचं. शिलाईचं काही एवढं अवघड नाही आहे, अतिशय सोपं आहे शिलाईचं. फक्त कटिंग खूप महत्त्वाचं आहे. शिलाई तेवढंच महत्त्वाचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटिंग आहे. तर कटिंगकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर ते सावकाश व्हिडिओ बघा, सावकाश कटिंग करा आणि नंतर स्टिचिंग करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथे सगळे टक्स जे आहे ते व्यवस्थित देऊन झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या भागावरती सुद्धा टक्स बघूयात कशा प्रकारे करायचे आहे. तर अगोदर हे टक्स दिलेले कसे तयार झाले ना ते आपण बघूयात. तर आता आपला मोठा टक्स राहिला आहे, आपण मोठा टक्स देऊन घेऊया आता. तर हे बघा पूर्ण धागे वगैरे जे आहे ना ते लगेच कट करायचे. तर हे बघा अशा पद्धतीने बघा सुंदर असा पप आलेला आहे, अतिशय सुंदर. कटोरीपेक्षाही सुंदर 4 टक्स ब्लाऊज बसतो. आपण सगळेच म्हणतो काय कटोरी छान बसते, कटोरी छान बसते, पण तसं नाही. आपण जर शिवला ना तर कुठलाही ब्लाऊज छानच बसतो. तर आता आपल्या इथे बघा हा 2.5 इंचाचा टक्स. हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने अगोदर काय करायचं, थोडेसे शिलाई देताना पुढे मागे करत शिलाई करायची, म्हणजे 1-2 वेळा. त्यानंतर पुढे सरळ यायचं आणि पुढे सुद्धा तसंच करायचं. आता प्रत्येक टक्सला हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, मी पुढे घेते, मागे घेते, पुढे घेते
आणि परत सरळ येते. तर इथे थोडंसं बारीक लक्ष जर दिलं तर तुम्हाला समजावून जाईल कशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे काय होतं ना, ती शिलाई जी आहे ती लवकर उसवत नाही, एवढंच. आता बघा आपला हा तिसरा टक्स जो मोठा आहे, तर अशा प्रकारे तो सुद्धा आपण शिलाई करून घेत आहेत. तर सावकाश प्रत्येक शिलाई करताना सावकाश करायचं आहे. म्हणजे आपण काय लगेच सुरुवातीलाच असं शिकून जात नाही की पटकन आपण ब्लाऊज शिवून मोकळं होऊ नाही. बऱ्याचदा उसवावं लागतं, बऱ्याचदा उलटं सुलटंसुद्धा होतं. त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं मला सांगा, मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल. ओके. तर अशा प्रकारे आपला हा मोठा टक्ससुद्धा झाला आहे. आता आपला हा काखेतला टक्स जो आहे तो आपण देऊन घेत आहोत. तर सगळे टक्स जे आहे ना ते अर्धा इंचाचे आहे, एवढं लक्षात घ्यायचं. अर्धा इंच म्हणजे वरती पाव इंच आणि खाली पाव इंच, किंवा वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच, जे जास्त चेस्ट आहे मोठी त्यांनी घ्यायचं आहे फक्त. तर बघा अशा पद्धतीने अतिशय सावकाश आपल्याला शिलाई करायची आहे. तर तुम्हाला दोन्हीचे पण दाखवते मी. अतिशय सुंदर असा पफ या ब्लाऊजला येतो आणि अतिशय सुंदर 4 टक्स ब्लाऊज बसतो. तर तुम्ही फक्त अशा प्रकारे कटिंग करा, जी मी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने कटिंग करा आणि त्याच पद्धतीने स्टिचिंग करा. तुम्ही इतर कुणाचेही व्हिडिओ बघू शकता, पण एकच पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे कुणाचे बघत असाल त्याचे पूर्ण बघायचं. कटिंगसुद्धा त्याचंच बघायचं आणि स्टिचिंगसुद्धा त्याचंच बघायचं, म्हणजे तो ब्लाऊज परफेक्ट येतो. आणि तुम्ही जर कटिंग याचं बघितलं स्टिचिंग त्याचं बघितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे किती छान पप आलेला आहे. आता आपण इथे ज्या आपल्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या जोडून घेऊयात. तर क्रॉस पट्ट्या आपण डबल काढलेल्या आहे आणि आपण म्हणजे असं सुट्ट्या नाही केलेल्या. ठीक आहे, एका साईडला आपण डबल क्रॉस पट्टी घेतलेली आहे. तर बघा इथे दोन्ही बाजूला जी फुगीर म्हणजे मोठी बाजू आहे ती हुकलूकच्या बाजूला घ्यायची, जी छोटी आहे ती साईडला शिलाईच्या बाजूला घ्यायची, एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर ओपन करून घ्यायची. ओपन करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. आणि आता उलटं करून घेते आहे. उलटं करून घेतल्यानंतर आपल्याला हे गळ्यापासून असं गोल 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 करत यायचं, गुंडाळून घ्यायचं आहे पूर्ण. फक्त ते शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे 3 भाग येतात बघा, क्रॉसपट्टीचे 2 भाग आणि आपला जो खालचा भाग आहे ना तो 1 भाग, असे 3 भाग येतात. तिन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे हातामध्ये. अशा पद्धतीने तिन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचं. एखादा जरी भाग सुटला तरीसुद्धा तिथे शिलाई उसू शकते. त्याच्यामुळे तिन्ही भाग व्यवस्थित घ्यायचे, पूर्ण एकसारखेच जोडून घ्यायचे आणि तिथे शिलाई करायची. तर अशा पद्धतीने पुढे मागे करत इथेसुद्धा आपल्याला अगोदर शिलाई करायची आणि मग त्यानंतर पुढे शिलाई जी आहे ती कंटिन्यू करायची आहे. तर मध्ये थोडासा धागा तुटत होता, कारण आता बराचसा मशीनचा जो काम आहे ना ते कमी झालेला आहे. कारण इकडे जास्त लोड वाढलेला आहे. जसं की ज्वेलरी क्लास आहे, ज्वेलरी बनवून देणं, त्यानंतर आपल्या रांगोळीचे क्लास, त्याचे ट्रेसिंग पेपर, अजून अरेवर्कचे सुद्धा क्लास आहे. त्याच्यामुळे इकडे जरा थोडंसं काम वाढलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे थोडंसं कमी केलेलं आहे. तर असो ठीक आहे. तर आपल्याला हे तिन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने सावकाश प्रत्येक जी आहे आपल्याला शिलाई करताना अतिशय सावकाश करायचं आहे, कसलीच गडबड करायची नाही आणि अतिशय सावकाश इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने अतिशय सावकाश शिलाई इथे घ्यायची आहे. आणि हे बघा माझा मधला भाग जो आहे तो निसटला, वरचा भाग जो आहे तो निसटला होता. परत मी काय केलं आहे बघा, जोडून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपले पूर्ण तिन्ही भाग व्यवस्थित एकसारखे जोडून आणि त्यानंतर शिलाई करायची आहे. तर बघा तुम्हाला कंप्लीट झाल्यावरती दाखवते मी. आणि शिलाई आपल्याला डबलच घ्यायची आहे इथे, पण सुरुवातीला सिंगल ठेवली ना तरी चालेल, कारण आता आपण काय भारी म्हणजे चांगल्या कपड्यावरती नाही कटिंग करणार. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जो साधा कपडा आहे अस्तरचा वगैरे तोच घ्या, तोच कटिंग करा. म्हणजे खराब झाला इकडे, म्हणजे मी तर परफेक्ट शिकवलेलं आहे, पण सुरुवातीला आपल्याकडनं होतं खराब, तर मग ते खराब झालं तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. आणि जरी जमलं तर मग चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही नंतर चांगल्या कपड्यावरती किंवा ब्लाऊज पीसवरती करू शकता कटिंग स्टिचिंग. ठीक आहे. तर बघा इथे अशा प्रकारे सिंगल शिलाई झालेली आहे आणि डबलसुद्धा करून घ्यायची आहे. तर मी नंतर डबल करून घेतली, मध्ये तेवढा व्हिडिओ स्किप झाला. तर नंतर मी डबल करून घेतली आणि आता ओपन करायची. हे बघा जी मोठी बाजू आहे ना त्या बाजूने आपल्याला जो गळ्याचा भाग जो आपण नाही का गुंडाळून घेतला होता तो इथनासा काढून घ्यायचा आपल्याला. तर हे बघा अशा प्रकारे तो काढून घेतला आहे
आणि आता तुम्हाला पूर्ण मी दाखवते फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. आणि हे बघा फोटोक्सचा जो पफ आहे तो सुद्धा अतिशय सुंदर आणि उठून आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आता सेम याच पद्धतीने आपली दुसरी बाजू जी आहे ना तीसुद्धा आपल्याला कवर करून घ्यायची आहे, तीसुद्धा स्टिच करायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण दुसरी बाजूसुद्धा सेम त्याच पद्धतीने स्टिच करणार आहोत. तर बघा परत मी काय केलं आहे, मोठी बाजू आपली जी हुकलूकची पट्टी आहे त्या साईडला घ्यायची, जी कमी बाजू आहे, छोटी बाजू आहे ती शिलाईच्या बाजूला घ्यायची. त्यानंतर आपली क्रॉसपट्टी टाकून आपला गळ्याचा भाग राऊंड राऊंड करून तीनही भाग असे हातामध्ये व्यवस्थित पकडून आता आपल्याला याच्यावरती शिलाई करायची आहे. परत सेम तीच पद्धत शिलाई करताना आपल्याला अगोदर पुढे मागे असं 1-2 वेळा करायचं. त्यानंतर शिलाई जी आहे ती कंटिन्यू करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सोपं आहे, फक्त थोडं समजावून घेण्याचा गरज आहे. आणि तुम्हाला जर समजत नसेल तर थोडं म्हणजे नाही का, थोडं आता इथे तुम्हाला समजा बाहीचं समजलं आहे, ओके. त्यानंतर तुम्ही 4 टक्स कशी द्यायची तिथे आलात, थोडंसं रिवर्स जाऊन बघायचं, पुढे नाही समजलं परत रिवर्स जाऊन बघायचं, म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येईल. आता बऱ्याच मैत्रिणी काय करतात, एकदा व्हिडिओ बघतात आणि नाही समजलं लगेच मेसेज करून टाकतात, ताई आम्हाला हे नाही समजलं. तसं नाही करायचं, थोडंसं रिवर्स जा, बघा, समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तुम्ही 2-3 वेळा रिवर्स जाऊन बघितलं तरी तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आणि विचारू शकता. त्याच्यावरती सुद्धा मी नक्कीच सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी डबल शिलाई करून घेतलेली आहे. तर खूप छान असं हे आपलं 4 टक्सचं तयार झालेलं आहे. तर डबल शिलाई राहिलेली आहे आपली, मी अजून डबल शिलाई नाही केलेली. तर मध्येच काय होतं आहे ना, धागा तुटतो. तर 1-2 वेळा जरा धागा तुटला होता. तर असो मशीन जरा काम कमी होतं आहे त्याच्यामुळे जरा थोडंसं धागा तोडते आहे. तर त्याच्यावरती सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम होतात. धागा तोडते ना मशीन, त्याच्यावरती सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम असतात. तिला तेल नसलं तरी तोडते किंवा बरेच दिवस बंद असली तरीसुद्धा तोडते. अजून बरेचसे त्याचे पार्टचे असतात त्याच्यामुळे ती तोडते धागा. तर असो ठीक आहे. आपण आता ही शिलाई झालेलं आहे तर हे ओपन करून घेते मी. तर हे बघा अशा प्रकारे सावकाश काढायचं आहे आणि शिलाई 4 नंबरची शक्यतो घ्या, म्हणजे तुम्हाला जरी समजा उलटं सुलटं झालं तर मग उसवायला सोपं जाईल, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला दुसरा भागसुद्धा रेडी झालेला आहे. आणि आजचा जो क्लास आहे हा एवढाच असणार आहे. तर इथे हा समोरचा भाग झालेला आहे, दोन्ही समोरचे भाग झाले, बॅक पार्टचं सुद्धा झालेलं आहे आणि स्लीवचं सुद्धा झालं. हे बघा दोन्ही भाग हे आणि बॅक पार्ट आणि स्लीव्ज आपलं आजचं एवढं जोडायचा प्रयत्न केला आहे आपण. स्लीवची दंडघेराची बाजू जोडली, बॅक पार्टचं पाठीमागची खालची पट्टी जोडली, त्यानंतर टक्स दिले आणि समोरचे टक्स जोडले आणि क्रॉसपट्टी जोडली. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात. आणि ही आपली क्लास आहे, फ्रीमध्ये आहे, ते कसल्याही प्रकारचे पैसे वगैरे लागत नाही, अतिशय फ्री आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ब्लाऊजची सुद्धा, त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा घेऊन येणार आहे. तर परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.